ओ आजी आजोबा, काका काकी, मामा मामी, माझी जागा, माझी शेत, माझी जमीन म्हणताय. वेळ आली की चुलत्यांबरोबर ती भांडतोय. पण आपल्याला माहिती आहे का, भारत सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे. ती म्हणजे काय? ॲग्रीस्टेक कार्ड. ॲग्रीस्टेक कार्ड, फार्मर आयडी, शेतकरी कार्ड, सेंट्रल आयडी हे एकच आहे. हे नक्की काय आहे? तर आपली शेती, आपली जागा, आपली जमीन ही आपल्या आधार कार्डला लिंक केली जाते. हे काही नवीन प्रकार 7/12 आहे, 8 आहे. मग शेतकरी कार्डची गरज काय? तर आपला भारत देश हे डिजिटलायझेशन होत आहे. म्हणजेच काय, तर पेपरावरून ते कॉम्प्युटर मध्ये जाते, म्हणजे डिजिटलायझेशन होत आहे. हे कशासाठी? याचा फायदा काय? तर 7/12, 8 सारखेचे पेपर आपल्या ठिकठिकाणी लागतात. त्याची कमी गरज भासेल. त्याचप्रमाणे नुकसान भरपाई असो, शेती संबंधी योजना असो, शेती संबंधीचे अवजार घेणे असो, फळ लागवड, पीक विमा असो, पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी योजना यासारख्या योजनांचा लाभ घेताय तर हे आवश्यक आहे, किंवा घ्यायचं आहे तरी सुद्धा हे आवश्यकता आहे. शेती संबंधीचे व्यवहार करणे असो, हे सर्व काही या शेतकरी कार्ड म्हणजेच ॲग्रीस्टेक कार्डच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे आपल्याला हे कार्ड बनवणे अनिवार्य आहे. आणि यासाठी काय लागणार आहे, तर आपली जागा आपल्या नावावरती आहे, आपलं सर्वांवरती नाव आहे. आपल्याला फक्त आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, या गोष्टींची फक्त गरज आहे. आणि आपण आपल्या जवळ सीएससी सेंटर, महा ऑनलाईन सेंटर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपण आपले हे ॲग्रीस्टेक कार्ड बनवू शकता. आपले ग्रामसेवक, आपले तलाठी, आपले तहसील कार्यालयाच्या मार्फत, पंचायत समितीच्या मार्फत आपले ग्रामसेवक, आपले गावातील पुढाकारी हे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आपण कदाचित याकडे दुर्लक्ष करताय. टीव्हीच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून शासन आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. बरेच जण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. तर आजच आपली जागा, आपले शेत जमीन आपली आहे, आणि आहेच खरंच तर आपल्या आधार कार्डला आपल्या शेतकरी कार्डच्या माध्यमातून जागा लिंक करून घ्या. आपण आम्हाला सप्तरंगीला सुद्धा संपर्क करू शकता. 8080509799 या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून ऑनलाईनच्या माध्यमातून कुठेही न जाता रजिस्ट्रेशन करू शकता. यामध्ये आपला 7/12 जरी आपल्याला माहिती नसेल तरी आमच्याकडून शोधून दिला जाईल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे करत असताना जो व्यक्ती खात्रीशीर आपला व्यक्ती असेल त्याच्याकडेच ओटीपीचं शेअर करा, कारण का ओटीपी लागते याच्यासाठी. त्यामुळे खात्रीशीर व्यक्ती जो असेल त्याच्याकडून करून घ्या, किंवा नाहीतर मग आपण प्रत्यक्ष स्वतः जाऊन सेंटरमध्ये जाऊन आपले हे ॲग्रीस्टेक कार्ड बनवून घ्या. पण प्रत्येकाने हे बनवणे अनिवार्य आहे. नाहीतर माझी जागा, माझी जमीन, माझ्या सासऱ्याने केलं होतं, माझ्या नवऱ्याने केलं होतं, हे खरोखर आपली जागा, आपल्याला नाव आपल्या साताऱ्यामध्ये आहे, तर आपण ॲग्रीस्टेक कार्ड बनवून घ्या. आणि आपल्या या देशाला समृद्ध करण्यामध्ये, डिजिटलायझेशनमध्ये सहकार्य करा. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बाय.